हॅलो नमस्कार, मी प्रियांका. तर आजची नवीन व्लॉगची सुरुवात मी केलेली आहे छान सुंदर अशा माझ्या मिनी गार्डनमधल्या फुलाने. आणि खूप छान अशी फुलं आलेली आहे. तुम्ही बघू शकता निळं फूल आलेलं आहे, व्हाईटमध्ये फूल आलेलं आहे आणि माझ्याकडे 2-3 कलर अजून आहेत, पण ते आले नाहीत आता फुलं सध्या. पण ज्यांना बघायचे असेल माझ्या चॅनलवर जावा, शॉर्ट्स व्हिडिओ बघा. त्याच्यात खूप सारे असे मिनी गार्डनचे फोटो व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत. खूप छान छान फुलं येतात आणि पावसाळ्यात ही माझी गॅलरी एकदम मस्त होते. तर एनिवेज, तर आज होतं माझं थोडंसं क्लिनिंग डे होता. म्हणजे ऑलमोस्ट घरातली सगळी कामं झालेली आहेत आणि जो माझा फेवरेट माझा स्वतःचा बोलतात ना एक कॉर्नर असतो की आपला कोणाचा गॅलरी असते, कोणाचं असं छान हॉल असतो बसण्यासाठी किंवा टाईम स्पेंड करण्यासाठी, तसंच माझा एक कॉर्नर आहे, तो माझा ड्रेसिंग टेबल. तर मला आज ते क्लीन करायचं होतं. खूप म्हणजे मला प्रश्न पडतो त्याच्यामध्ये धूळ जातेच कुठून तेच कळत नाही. मी तुम्हाला पुढे दाखवेल. आणि इतकी धूळ कशी जाते मीच विचार करते. पण एनिवेज, प्रत्येकाच्या घरी असं प्रॉब्लेम असतोच. तर हे 15 दिवसांनी करायचंच आपलं हे काम आहे. तर तुम्ही बघू शकता हा माझा मेसी झालेला असतो. म्हणजे 15 दिवसांनी तुम्ही किती पण लावा, ह्याला नीटनेटका आपण ठेवतो, थोड्या दिवस राहतो, परत हाही तसंच राहतं. प्रत्येक घरातली ही गोष्ट आहे. आणि तुम्ही बघू शकता धूळ, हाच मोठा प्रश्न आहे की जाते कुठून. चला, तर मी पहिलं साफ करून घेते. तर फायनली तुम्ही बघू शकता, फायनली मी लावून झालेला आहे आणि खूप छान असा लावला आहे. पण हे थोड्या दिवस, कारण की घाईत आपण सगळं करतो ना, आणि तसं आहे तसंच तिथे प्रत्येक आता नेलपेंट घेतली की कशी पण ठेवायची, लाईनशीर मी आता लावून ठेवलं. पण ठीक आहे, चला, आपल्याला धूळ काढणं गरजेचं आहे, साफसफाई करणं गरजेचं आहे. तर हे माझे छोटे क्लिप वगैरे जे पटकन आपल्याला कुठे बाहेर जाताना लागतील पटकन, तर मी असे वरच्यावर ठेवत असते क्लिपा. तर हा बॉक्स मी केलेला आहे. बँगल्स तुम्ही बघू शकता खूप साऱ्या आहेत, अजून लावायच्या पण राहिल्यात. आत्ता मला हा व्लॉग करताना लक्षात आलं की माझ्याकडे बँगल्स लावायच्या आहेत अजून. तर असं कंगवा ठेवायला मी एक केलेला आहे. नंतर नेलपेंट कोणत्या पण ब्रँडची आहे, मिक्सवाली आहे. आयलायनर मी तुम्हाला दाखवलं ते तसंच पडून राहिले, कारण की मला लावता येत नाही, मला ब्रशवाला आयलायनर अजिबात येत नाही. हा स्टॉक होता. परफ्यूम, बॉडी लोशन, स्क्रब, प ब्ला 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 भरपूरच आहे. माझं घड्याळ, हे सगळं मी ठेवलेलं आहे. आणि आता मी प्रत्येक गोष्ट सांगत बसत नाही की काय आहे माझ्याकडे. आणि हे ऑइल वगैरे आहे. नंतर हे थोडं औषध, परत आयडेक्स वगैरे सगळं ठेवलेलं आहे. औषधाची बॉटल, खोकल्याचं औषध वगैरे सगळं वरती ठेवलेलं आहे. छान असं माझं ड्रेसिंग टेबल छान असं आहे. आणि एवढं पण मेसी नव्हतं जेव्हा मी तुम्हाला दाखवलं. पण काय असतं ना, लाईनशीर मी लावलेलं असतं, ते वरती खाली पटकन घाईत आपण ठेवतो. वरची गोष्ट खाली ठेवतो, खालची गोष्ट वर ठेवतो. नंतर इथे ट्यूब वगैरे ज्या आपल्याला ॲलर्जी वगैरे असेल, काय असेल, त्या ट्यूबसाठी मी तिथे एक कप्पा केला होता. नंतर त्याच्या खाली एक ड्रॉवर होता, ते असं आहे, ते पण मेसी झालं आहे. ते पण मला काढून सगळं मला साफ करायचं आहे. आणि हे सगळं मी ज्वेलरी वगैरे ठेवलं आहे भरपूर सारे माझ्याकडे. कानातले आहेत, भरपूर आहेत. पण काय असतं ना, हे घेऊन ठेवायची हौस मला खूप असते, पण घालायला मी बाहेर अशीच पटकन छोटंसं जे कानात असतं तसंच जातं. माझ्या लक्षातच येत नाही, अरे आपल्याकडे एवढे कानातले आहेत, आपल्याला घालायला पाहिजे, वापरायला पाहिजे. घेण्याचं काम मी पटकन, शॉपिंग म्हटलं की मला खूप आवडतं. आणि हा इथे एक परफ्यूम पडला आहे, मला माहीत नाही तो का तिथे होता, माहीत नाही. नंतर हे झुमके, आता हे झुमकेचं कलेक्शन मी तुम्हाला कधीतरी दाखवेल. तुम्ही कमेंट करून सांगा तुमचे ज्वेलरी दाखवा, काय काय आहे. मी थोडक्यात असं दाखवते. आणि हे माझं खजिना आहे बाप्पा. हे बघा, मी बोलली ना बँगल्स असून मला लावायचे आहेत. अजून माझ्या सासूबाईंनी मला बँगल्स आणले आहेत, त्या लावायचे आहेत भरपूर. म्हणजे असं घेऊन ठेवायचं मला खूप आवडतं, पण ते व्यवस्थित ठेवायचं. आता
सगळे बोलतात किती छान ठेवलं आहे, पण हो ठेवलं आहे मी, मला हे आवडतं सगळं करायला. पण ज्या बँगल्स आणलेत त्या बँगलच्या स्टँडमध्येच जायला पाहिजे. आणि हा जो बॉक्स आहे हा मेकअप बॉक्स किंवा ज्वेलरी ठेवण्याचा बॉक्स अजिबात नाही आहे. तर हा आहे मिठाईचा बॉक्स, ह्याच्यामध्ये मिठाई होती. तर मस्त असं मिठाईचा बॉक्स होता तो. आणि थोडीशी मी अशी क्लिप बनवली, थोडी वेगळं काहीतरी शूट केलं आहे म्हणून ते विवोचं माझ्या मोबाईलचंच आलेली ॲड. तर हे तुम्ही बघू शकता, असं छान लावून झालं आहे. आणि फायनली हा मी माझा स्वतःचं लूक. आणि लास्ट काम माझं मिररचं आहे, मिरर पण मला क्लीन करायचं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल लाईक कमेंट करा, आणि काय बदल करायचा असेल ते पण कमेंट करून सांगा. आणि माझा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट करा, बेल आयकॉन क्लिक करा. बाय बाय.